व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वच अर्थव्यवस्था जी आहे त्याला फटका बसताना पाहायला मिळतो। मात्र त्याबरोबर आता घरगुती गॅसला देखील तुटवडा जो आहे तो निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिक जे आहेत ते आता एजन्सीच्या बाहेर देखील रांगा लावून थांबलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय खरं तर गॅस एजन्सीचा जो कोटा होता दिवसभराचा तो संपल्यामुळे आता नागरिक जे आहेत ते गेटच्या बाहेर रांगा लावत या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी फलक देखील एजन्सी धारकांनी लावलेले आहेत की आज शनिवार आणि टोकन 1000च्या आत असलेले संपूर्ण गॅसचे जे सिलेंडर आहेत त्याचं वाटप चालू आहे। त्यामुळं जेवढा स्टॉक वरून मिळतोय तेवढा स्टॉक वितरित होत असल्याचं एजन्सी धारकांकडून सांगण्यात येते। आपल्यासोबत प्रेषक गॅस एजन्सीचे व्यवस्थापक आहेत। काय नक्की परिस्थिती आहे? घरगुती गॅसला देखील आता मोठ्या रांगा नागरिकांच्या लागताना पाहायला मिळत आहेत। काय परिस्थिती आहे का सर? सध्या आपल्याला 700 ते 800 सिलेंडर रोज लागतात, पण कंपनीकडून आपल्याला तेवढे सिलेंडर येत नाहीत। आपल्याला सध्या आपल्याला फक्त 300 ते 400 सिलेंडर येतात। त्यामुळे लोकांची अडचण आहे आणि सणामुळे लोक आणि टी व्हीला रोज ते बघून पॅनिक होऊन लोक सर्वजण इकडेच येतात। आम्हाला घरीसुद्धा पोचता येईना कस्टमरच्या, त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे। तरी आमचे प्रोप्रायटर विद्यार्थी लोलगे मॅडम यांनी आज पुण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांना उद्या आश्वासन दिले की 2-3 लोड तुम्हाला एकंदरीत देऊ आणि ही परिस्थिती हाताळू। आम्ही 2-3 दिवसात ही परिस्थिती व्यवस्थित हाताळू आम्ही। खरं तर हा भाग जो आहे तो कष्टकरी आणि कामगार वर्गाचा आहे। त्यामुळे घरटी एकच सिलेंडर असतो आणि तो संपल्यानंतर मात्र लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या एजन्सीमध्येच येतात। खरं तर एरवी तुम्ही घरगुती गॅस पोहोचवता, मात्र आता काय परिस्थिती आहे? कशामुळे हे सेवेमध्ये विस्कळीतपणा आलेला आहे? हर म्हणजे निम्म्या 15,000 कस्टमरकडे एक सिंगल सिलेंडर आहे। संपलं की सर्व कस्टमर इथंच येत आहेत, त्यामुळे आम्हाला घरापर्यंत पोचता येईना आम्हाला। तरी आम्ही काय करतोय, जे म्हणजे लोक आहेत सिंगल तरी आम्ही घरी पोचवतोयच, पण आम्हाला 100% पोचता येईना आम्हाला आणि माल कमी यायला लागला आहे। माल कमी येत असल्यामुळे आम्हाला इथंच जास्त वाटप होतं आहे आमचं। हां, ऐन सणामध्ये आता काय अडचण तुमची झालेली आहे आणि काय मागणी आहे सरकारकडे सुद्धा? आम्हाला काय नाही, नियमित आम्हाला लोड दिलं तर आम्हाला काय अडचण येणार नाही आणि आता पण आम्हाला कधीच अडचण आली नाही। फक्त या टंचाईमुळे आम्हाला अडचण येत आहे आणि आम्हाला आता आश्वासन दिलं आहे इंडियन ऑइलनी की तुम्हाला आम्ही 2 दिवसामध्ये भरपूर माल देऊ आणि तुमची पूर्तता करू। आपण पाहतोय खरं तर घरगुती गॅस जे आहे त्याचा काही प्रमाणात तुटवडा जो आहे तो आता एजन्सीमध्ये देखील पाहायला मिळतो आणि कंपनीकडून देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे की आम्ही अधिकाधिक स्टॉक तुम्हाला देऊ। मात्र ऐन सणामध्ये या गॅसचा तुटवडा जास्त भासू लागलेला आहे, त्यामुळे नागरिकसुद्धा पॅनिक झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र एजन्सीधारकसुद्धा त्यावरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।